नमस्कार मित्रांनो, परीक्षा जवळ आलेली आहे आणि इंग्लिश पेपरमध्ये लेटर रायटिंग हा प्रश्न आहे. तर तो प्रश्न क्रमांक 5 मध्ये जो आहे तो लेटर आहे. तर त्यामध्ये हा जो पेपर आहे किंवा ह्या पेपरमध्ये हा जो क्वेश्चन आहे तो खूप इझी आहे आणि स्कोरिंग सेक्शन आहे हा. तर त्याच्यामध्ये जर फॉर्मॅटमध्ये एखादी चूक झाली तुमच्या, तर फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर काही चूक केली तर तुमचे मार्क जाऊ शकतात. त्यामुळं हा 5 मार्काचा प्रश्न आहे, तर तुम्हाला 5 पैकी 4.5 आणि 5 मार्क पडू शकतात इथं. तर ते कसे पाडायचे, कॉमन मिस्टेक ज्या आहेत त्या कशा टाळायच्या, म्हणजे चुका करायच्या नाहीत आणि एक्झामिनरला इम्प्रेस करण्यासाठी काय लागतं ती ट्रिक या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 5A मध्ये काय आहे, लेटर. त्याच्या अगोदर आपण बघू रायटिंग स्किलला टोटल 20 मार्काचं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर त्यामध्ये आपण 5 मार्क ॲड केलेले आहेत, तर ते ट्रान्सलेशनचे असे एकूण 25 मार्काचा हा रायटिंग स्किलचा पोर्शन असतो. खूप सोपा असतो, जो तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडत असतात. तर यात आपण रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग बघतोय. त्याला 5 मार्क आहेत. तर त्यात 2 प्रकारचे लेटर आहेत, फॉर्मल आणि इनफॉर्मल. त्याची आपण माहिती इथे बघूयात. बघा, लेटर काय असतं, तर लेटर हे जे आहे, तर अगोदरच्या काळामध्ये कसं फोन नव्हते, मोबाईल नव्हते, त्याच्यानंतर ईमेल नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, अशा गोष्टी नव्हत्या, म्हणजे कम्युनिकेशनची माध्यमं नव्हती. त्यामुळं आता आपण डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकतो, बोलू शकतो, ईमेल करू शकतो. परंतु अगोदर काय होतं, लेटर लिहायची, पोस्टानं ते लेटर जायचं. मग त्याला काय म्हणतो आपण, इट इज अ स्किल यूज फॉर कम्युनिकेशन फॉर कन्व्हिंग आयडियाज अँड फिलिंग्स. म्हणजे तुमच्या फिलिंग्स आणि आयडियाज, विचार जे आहेत ते समोरच्याला मांडण्यासाठी, समोरच्याला समजावण्यासाठी तुम्हाला लेटर लिहावं लागायचं. ठीक आहे. आताही लिहितात, ऑफिशियल लेटर असतं जास्तीत जास्त तुम्हाला निवेदन टाईपमध्ये. तर त्या लेटरचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. पहिलं फॉर्मल लेटर आहे आणि दुसरं इनफॉर्मल लेटर आहे. मग दोन्हीचा अर्थ काय, तर फॉर्मल लेटर जे आहे तर ते तुम्ही ऑफिशियल लेवलवरती काय करता, लिहित असता. ऑफिशियल लेवल म्हणजेच आता याचा अर्थ काय, ऑफिशियल लेवल म्हणजे तुम्ही प्राचार्यांना पत्र लिहिताय, तुमच्या शाळेचे हेडमास्टर असतील किंवा कॉलेजचे प्राचार्य असतील, त्यांना जर पत्र लिहितं ते फॉर्मल लेटरमध्ये जातं. त्याच्यानंतर हेडमास्टर असतील तुमचे, हेडमास्टर म्हणजेच मुख्याध्यापक असतील. त्याच्यानंतर सरकारी एखादी अधिकारी असेल, सरकारी अधिकारी असेल किंवा महानगरपालिकेचा अधिकारी असेल, बँकेचा जर मॅनेजर असेल, अशा लोकांना जेव्हा तुम्ही पत्र लिहिता, किंवा एखाद्या क्लबचा मॅनेजर असेल, प्रायव्हेट क्लब असेल किंवा सरकारी क्लब असेल, या क्लबचा जर मॅनेजर असेल आणि अशा लोकांना किंवा अशा अधिकारी लेवलवरती जर तुम्ही पत्र लिहित असाल, तर ते पत्र जातं तुमचं फॉर्मल लेटर म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता ह्या फॉर्मल आणि इनफॉर्मलमध्ये काय, तर इनफॉर्मल लेटरमध्ये तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, फ्रेंड्स तुमचे असतील, तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे नातेवाईक, तुमची फॅमिली, या सगळ्यांना ज्यावेळेस पत्र लिहिता, तर ते पत्र कशामध्ये गणलं जातं, इनफॉर्मल लेटर. आता याचा मराठीत अर्थ, फॉर्मलचा औपचारिक पत्र म्हणतो आपण त्याला, आणि इनफॉर्मल लेटर जे आहे तर त्याला आपण म्हणतो अनौपचारिक पत्र. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, अनौपचारिक पत्र. ठीक आहे. मग आता ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या, फॉर्मल काय असतं आणि इनफॉर्मल काय असतं. मग तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, की तुम्हाला जर परीक्षेमध्ये हे 2 प्रकारचे प्रश्न आलेत, फॉर्मल लिहायचं का इनफॉर्मल लिहायचं, तर तुम्ही कोणतं लिहिणार हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी मला सांगता येतील. तर माझा प्रश्न असा होता, तुम्ही फॉर्मल लिहिणार का इनफॉर्मल लिहिणार, तर मी म्हणतो तुम्हाला, तुम्ही कोणतं लेटर लिहा, फॉर्मल लेटर लिहा. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप वाईज मार्क चांगले पडत असतात, अर्धा ते 1 मार्क जास्त पडत असतो इनफॉर्मल लेटरपेक्षा. इनफॉर्मल लेटरमध्ये माहिती जास्त लिहावी लागते. फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही 4-4 लाईनचे 3 जरी पॅरेग्राफ लिहिले ना तरी सफिशियंट असतं. तुमचा फक्त सब्जेक्टला धरून तो पॅरेग्राफ आले पाहिजेत. ठीक आहे. मग आता ह्या एलिमेंट कोणते कोणते आहेत, घटक कोणते कोणते आहेत, फॉर्मल असो की इनफॉर्मल लेटर असो, दोन्ही लेटरमध्ये कोणते कोणते घटक जे आहेत ते आपल्याला तुमच्या उत्तरमध्ये समावेश करायचे असतात. पहिलं आहे सेंडर्स ॲड्रेस. सेंडर्स ॲड्रेस म्हणजे पत्र पाठवणारा. लक्ष द्या, पत्र पाठवणारा, जो पत्र पाठवतो त्याचा ॲड्रेस असतो. ठीक आहे. पुढं बघितलेलं आहे, एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बोर्ड परीक्षेला आलेलं, त्याच एक्झाम्पलच्या आधारावरती तुम्हाला लिहिलेलं आहे ते पत्र, ते तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. त्यात कोणते कोणते घटक आहेत हे अगोदर सांगतोय आणि ते कुठे असतात ते आपल्याला पुढच्या काही भागामध्ये समजणार आहे. ठीक आहे. पाठवणारा असतो तो सेंडर ॲड्रेस, त्याच्यानंतर त्याच्या डेट मेन्शन करायची असते आपल्याला, आणि पुढचा घटक आहे, आता पत्र पाठवणारा आहे ना, मग पत्र घेणारा कोणतरी पाहिजे. मग कोणालाच पत्र पाठवतोय, तो म्हणजे रिसिव्हर जो आहे तर तो सुद्धा पत्राचा तुमचा भाग असला पाहिजे. मग कशाच्या आधारावरती पत्र लिहितं, तुमचं पत्र लिहिण्याचं कारण काय, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, ते सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. सल्युटेशन म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला पत्र लिहिताय तर डिअर रोहित लिहा, तुमच्या मित्राचं नाव रोहित आहे असं समजा, आणि मैत्रिणी असेल तर रोहिणी लिहा. ठीक आहे. त्यानंतर तुमचं फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही लिहिताय मॅनेजरला, तर तिथं रिस्पेक्टेड सर लिहा. अशा पद्धतीनं जे तुम्ही लिहिता पत्रामध्ये त्याला म्हणतो आपण सल्युटेशन. ठीक आहे. लक्षात ठेवा, सल्युटेशन म्हणतो. सल्युटेशनच्या नंतर मेन बॉडी येते पत्राची तुमची. पत्र ज्या सब्जेक्टच्या आधारावरती आहे त्या सब्जेक्टच्या आधारावर तुम्हाला 3 पॅसेज लिहायचे असतात. 4-4 लाईनचे, 5-5 लाईनचे काय करा, 3 पॅसेज लिहा फॉर्मल लेटरमध्ये. ठीक आहे. मेन बॉडी येते. त्यानंतर
कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग असते, म्हणजे शेवटी तुम्हाला सिन्सिअरली किंवा फेथफुल्ली लिहून तुम्हाला तुमच्या त्याच्या खाली नेम आणि सिग्नेचर करायचं. सिग्नेचरचं जास्त डोक्यात घेऊ नका, खाली तुम्ही नेम लिहायचं, सेंडरचं नेम, जो पत्र पाठवतो त्याचं नाव लिहायचं. मग आता ॲक्च्युअलमध्ये बोर्ड परीक्षेला जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर तो प्रश्न काय आहे, तर तो प्रश्न बघा, पहिले प्रश्न काळजीपूर्वक वाचा, म्हणजे तुम्हाला त्याच्या अगोदर आपण काय करूयात, फॉर्मल लेटरचं फॉर्मॅट आणि इनफॉर्मल लेटरचं फॉर्मॅट बघूयात. तर इथे आपल्याला फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट दिसतोय बघा. तर या ठिकाणी डाव्या साईडला तुमचं जे पेज असतं त्याच्या डाव्या साईडला तुम्हाला जो पत्र लिहितो त्या पत्र लिहिणाऱ्याचं इथं तुम्हाला नाव आणि पत्ता लिहायचा आहे बघा. नेम ऑफ द सेंडर, त्यानंतर त्याचं ॲड्रेस आहे 10 काय लताकुंज RK रोड मुलुंड वेस्ट आहे, ते W म्हणजे वेस्ट, मुंबई 400080. ठीक आहे. इथं आहे तुमची डेट 17 जून 2019. ठीक आहे. आता ह्याला मार्क किती आहेत बघा. मग तुम्हाला म्हटलं ना, हा जो बॉक्स आहे, हा पूर्ण बॉक्स जो व्यक्ती पत्र पाठवतो त्या व्यक्तीचा ॲड्रेस आणि नाव असतं. एवढं लिहिले तुम्ही, अर्धा मार्क आहे त्याला. ठीक आहे. ही माहिती तुमच्या क्वेश्चन पेपरमध्येच असते, कशी ती पुढे बघू आपण. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टू लिहायचं आहे. कोणतं सांगतो मी तुम्हाला, फॉर्मल लेटरचं सांगतो, इन्फॉर्मल लेटरचं वेगळं आहे. ठीक आहे. फॉर्मॅट तुम्हाला पाठ पाहिजे, फॉर्मॅट जोपर्यंत पाठ नाही तोपर्यंत तुम्हाला लिहिता येत नाही, आणि ह्या फॉर्मॅटलाच मार्क आहेत बघा. काय केलं आपण, प्रश्नामध्ये दिलेली माहितीच फक्त डाव्या साईडला व्यवस्थितरित्या मांडून घेतली, त्याला किती मार्क भेटलं तुम्हाला, अर्धा मार्क. ठीक आहे. त्यानंतर टू लिहिलं, कॉमा दिला, कॉमा द्यायला विसरायचं नाही, इथं प्रत्येक ठिकाणी कॉमा द्यायचं तुम्हाला, आणि शेवटच्या लाईनमध्ये फुल स्टॉप द्यायचं. ठीक आहे. मग पत्र पाठवणारा झाला, ज्याला पाठवतोय त्याचा ॲड्रेस या ठिकाणी येतो तुमचा बघा, दिसते का इथं, ज्याला पत्र पाठवतोय आपण तिथं, द हेडमास्टर न्यू इंग्लिश हायस्कूल PK रोड मुलुंड वेस्ट मुंबई 4000800080. ठीक आहे. हा झाला तुमचा पत्र घेणारा, म्हणजे ज्याला आपण पत्र पाठवतोय तो व्यक्ती, म्हणजे त्यालाच म्हणतो इंग्लिशमध्ये रिसिव्हर ऑफ द ॲड्रेस, त्याला सुद्धा अर्धा मार्क आहे. हे सगळं प्रश्नपत्रिकेतलं सांगतोय तुम्हाला. प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं मांडायची ते या ठिकाणी आपण बघतो. ठीक आहे. हे झालं सेंडर्स ॲड्रेस, इथं रिसिव्हर्स ॲड्रेस म्हणजे पाठवणारा आणि पत्र घेणारा. ठीक आहे. मग आता पुढे येतो तुमचं सब्जेक्ट. सब्जेक्ट ही जे हा जो पोर्शन आहे, सब्जेक्ट फक्त तुमचं फॉर्मल लेटरला असतो. कोणत्या लेटरला असतो, लक्ष घ्या, फॉर्मल लेटरला सब्जेक्ट असतो, इनफॉर्मल लेटरला सब्जेक्ट नसतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये तुमचा सब्जेक्ट जो आहे, तर तो जो तुम्ही पत्र लिहिणार आहे त्याचं 3 ते 4 ते 5 शब्दामध्ये तुम्हाला त्याचं शब्द इथं सब्जेक्ट तुम्हाला लिहिता आला पाहिजे, लिहायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर रिस्पेक्टेड सर, ज्याला पत्र लिहायचं आहे त्यांना आपल्याला रिस्पेक्टेड सर, इथं कॉमा. आता हे जे दोन आहेत, सब्जेक्ट आणि रिस्पेक्टेड सर, हे दोन शब्दांनाच किती मार्क आहेत, अर्धा मार्क आहे या ठिकाणी बघा. 1.5 मार्क इथं कव्हर झालं तुमचा. सेंडर्स ॲड्रेस, रिसिव्हर्स ॲड्रेस 1 मार्क, सॉरी अर्धा मार्क, आणि ह्याला अर्धा मार्क, 1.5 मार्क झाली. तर काय केलं, क्वेश्चनमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन तुम्ही सविस्तर पद्धतीनं मांडलेली आहे. मग आता तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये पत्र लिहित असताना पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय करायचं आहे, सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं. सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही कोण आहे, पत्र पाठवणारा. परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारलाय तुम्हाला, जर म्हटलं इमॅजिन करा तुम्ही शिवम पाटील, इमॅजिन यू आर शिवम पाटील, असं जर म्हटलं तर तुम्हाला इथं सेल्फ इंट्रोडक्शननं तुम्हाला सुरुवात करायची आहे. कसं करणार, हॅलो सर, आय ॲम शिवम पाटील अँड आय ॲम लिव्हिंग इन, कुठं राहता तुम्ही, मुंबईमध्ये. ठीक आहे. आय एम लिव्हिंग इन मुंबई अँड आय एम रायटिंग दिस लेटर टू यू रिगार्डिंग द अबो सब्जेक्ट. हा सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा. अशा पद्धतीनं तुमचं इंट्रोडक्टरी पॅसेज असला पाहिजे पहिला. ठीक आहे. त्यानंतर जो मेन सब्जेक्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन तुमच्या सेकंड पॅरेग्राफमध्ये आली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आशावादी ऑप्टिमिस्टिक कन्क्लुजन तुम्हाला त्या लेटरचं करता आलं पाहिजे. 3 पॅरेग्राफ झाले. 3 पॅरेग्राफच्या नंतर एक लाईन सोडायची, नाही सोडली तरी चालती. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला थँक्यू लिहायचं डाव्या साईडला, आणि त्याखाली एक लाईन सोडून युअर्स फेथफुल्ली लिहायचं. युअर्स फेथफुल्ली लिहा आणि तुमचं नाव टाका. जे वर नाव टाकलेले तुम्ही इथं सेंडर ॲड्रेसमध्ये, तेच नाव तुम्हाला खाली या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. हे होतं तुमचं फॉर्मल लेटर. ठीक आहे. फॉर्मल लेटरचं फॉर्मॅट. मग हे जे मेन बॉडी आहे त्या मेन बॉडीला 2 मार्क आहेत, आणि पूर्ण मेन बॉडीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीचं ग्रामर वगैरे यूज केलेलं आहे किंवा तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनला किती मार्क आहेत, 1 मार्क आहेत. आणि तुम्ही जे पत्राचा शेवट करताय त्याला सुद्धा अर्धा मार्क दिलेला आहे. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीनं तुम्हाला मार्किंग सिस्टम आहे लेटरमध्ये, म्हणून आउट ऑफ मार्क पडत असतात. मॅथमध्ये कसं असतं, प्रत्येक स्टेपला मार्क असतं का नाही मॅथमध्ये, तसंच आहे लेटरचं, की तुम्हाला प्रत्येक स्टेजला काय अर्धा, 1, 2, अर्धा असा मार्क आहे. त्यामुळं या लेटरमध्ये 5 पैकी 5 मार्क पडतात. फक्त एकच कंडिशन आहे की तुमचं ग्रामर जे आहे ना, किंवा ग्रामॅटिकली तुमची जी रायटिंग आहे ते अप्रोप्रिएट असली पाहिजे, करेक्ट असली पाहिजे. एवढीच कंडिशन आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्रश्नामधलीच उत्तरपत्रिकेत मांडायची आहे. हे होतं फॉर्मल लेटरचं फॉर्मॅट. आता आपण इन्फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट बघूयात. ठीक आहे. तर इन्फॉर्मल लेटरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डाव्या साईडला काय करायचं आहे, डाव्या साईडला सेंडर्सचं नेम आणि पत्ता लिहायचा. म्हणजे डाव्या साईडला बघा, सेंडर्स नेम अँड ॲड्रेस, म्हणजे पत्रलेखन जो करतो त्याचं नाव आणि त्याचा पत्ता, म्हणजे या ठिकाणी 3 ते 4 लाईनमध्ये आलं पाहिजे. याला
अर्धा मार्क आहे. इन्फॉर्मल लेटरचा आपण बघतोय. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी फरक काय बघा, इथं सब्जेक्ट नसतो, त्याच्यानंतर रिसिव्हरचं ॲड्रेस नसतं, त्याच्यामुळे तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला तो पत्र लिहा. फॉर्मल लेटर, फॉर्मल लेटरमध्ये काय असतं, सेंडर असतो, रिसिव्हर असतो, सब्जेक्ट असतो, सॅल्युटेशन असतं, त्याच्याला अर्धा मार्क आहे. म्हणून तिथं तुम्हाला मार्क जास्त पडण्याचे चान्सेस, जास्त कष्ट करायची गरज नाही. इथं काय एकच पोर्शन आहे, त्याला अर्धा मार्क आहे, म्हणजे इथं 1 मार्काचा पोर्शन तुमचा अर्ध्या मार्काचा पोर्शन सुद्धा गायब केलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला डेट लिहायची आहे या लाईनमध्ये, आणि इथं सॅल्युटेशन म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला लिहिताय डिअर रोहित. ठीक आहे, डिअर रोहित, त्याला कॉमा द्यायचा इथं, आणि तुमची मेन बॉडी याला किती मार्क आहे, डेट आणि सॅल्युटेशनला अर्धा मार्क आहे. बघा या ठिकाणी दिलेले अर्धा मार्क. मग तुमचं येतं पॅरेग्राफ, किती 3 पॅरेग्राफ तुम्हाला, मोठे मोठे पॅरेग्राफ तुम्हाला या ठिकाणी लिहावे लागतात. म्हणजे इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला 3 ते 4 पॅरेग्राफ छोटे छोटे लिहायचे असतात, त्याला 2.5 मार्क तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक लाईन ॲड करायची आहे. पहिली जशी स्टार्टिंग लाईन होती तशीच ॲड करायची इथं लाईन, आणि ती म्हणजे कन्वे माय रिगार्ड्स टू ऑल ॲट होम, रिप्लाय मी ॲज अर्ली ॲज पॉसिबल, वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ठीक आहे, अशा पद्धतीनं करायचं. एक लाईन सोडायची इथं, आणि या ठिकाणी लिहायचं तुम्हाला युअर्स लव्हिंगली. इन्फॉर्मल लेटरमध्ये काय लिहिणार, युअर्स लव्हिंगली, आणि फॉर्मल लेटरमध्ये युअर्स फेथफुली लिहायचं. ठीक आहे, युअर्स लव्हिंगली. तुम्ही आईवडिलांना पत्र लिहिताय तर इथं सन लिहा, जो मित्राला पत्र लिहिताय तर इथं युअर्स लव्हिंगली फ्रेंड लिहा, आणि तुमचं इथं नाव टाका, जे वर नाव टाकलं होतं तेच नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर शेवटचा मेन पार्ट येतो, तो ग्रामर तुम्ही कशा पद्धतीने यूज केलं आहे त्याच्यासाठी 1 मार्क आहे. हे होतं फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आपण बघितलेला आहे. जर समजलं नाही तर मागे जा आणि परत एकदा काळजीपूर्वक बघा. परीक्षा खूप तोंडावर आलेली आहे आणि आपल्याला हे 5 मार्क सोडायचे नाहीत. ठीक आहे, जे टार्गेट आहे आपलं की पहिल्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क पडावे, निदान 5 पैकी तुम्हाला 4.5 तरी मार्क पडावेत अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, मग आता पुढे जाऊ. ॲक्च्युअलमध्ये परीक्षेला आलेला प्रश्न जो आहे बोर्डाचा, तर तो म्हणजे हा प्रश्न असतो, आणि अशा टाईपचा प्रश्न असतो. दिलेली माहिती उत्तरपत्रिकेमध्ये कशी मांडायची ते एकदा काळजीपूर्वक बघा. प्रश्न काय आहे, क्वेश्चन नंबर 5 ए, लेटर रायटिंग A1 A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न आहेत, त्यापैकी एकच लिहायचं आहे. कोणता आहे, म्हणजे एक फॉर्मल आहे आणि एक इन्फॉर्मल लेटर आहे. ठीक आहे, मग तुम्ही कोणतंही एक तयारी करा. आपण दोन्हीही बघितलेले, मी फॉर्मल आणि इन्फॉर्मल दोन्हीही सांगणार आहे, आणि मला वाटतं तुम्ही फॉर्मल करायला पाहिजे. ठीक आहे, परत एकदा प्रश्न वाचा. काय तर, इमॅजिन यू आर शुभम और शुभांगी पाटील. तुम्ही मुलगा असेल तर शिवम नाव घ्या, आणि मुलगी असेल तर शुभांगी किंवा शिवांगी हे नाव तुम्ही तुमच्या पत्रामध्ये यूज करा. ॲट 47 रमन बाग, सातारा, इथं राहता तुम्ही. मग रीड द फॉलोइंग पोस्टर अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर. हे दिलेलं पोस्टर तुम्हाला वाचायचं आहे काळजीपूर्वक, आणि तुम्हाला पत्र लिहायचं आहे. मग आता हे आधी आपण काय करू, पोस्टर वाचूयात. काय पोस्टर आहे, डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स. बघा, रीड prose and poetry lessons purposefully and loudly, enrich your vocabulary by reading newspaper and story books. हे कशाबद्दल आहे, डेव्हलपिंग रायटिंग स्किलचं हे पोस्टर आहे, तुम्ही बघितलेलं आहे, आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला लेटर लिहायचे 2. कोणतं, एक फॉर्मल आणि एक इन्फॉर्मल, दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. दोन्हीही बघूयात आपण. पुढचं काय, ट्राय टू कन्वर्स इन सिम्पल इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर्स, राईट डाऊन new words and find out their meanings from the dictionary. Write your thoughts, ideas, feelings neatly in your own words. Review your studies regularly. हे पोस्टर होतं, आणि पोस्टर जारी कोणी केलेलं आहे, तर पोस्टर प्रिपेअर्ड बाय द इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा यांनी हे पोस्टर जारी केलेलं आहे. मग आता तुम्ही स्वतः कोण आहे, शिवम पाटील किंवा शिवांगी पाटील. मग तुम्हाला पत्र पाठवायचं कोणाला, म्हणजे रिसिव्हर हे झालं तुमचा रिसिव्हर कोणता, द इन्चार्ज इंग्लिश क्लब ऑफ सातारा. मग आता ॲक्च्युअलमध्ये ह्याच्यात तुम्हाला 2 पत्र लिहायचे. बघा, पहिलं आहे इन्फॉर्मल आणि दुसरं आहे फॉर्मल. इन्फॉर्मलमध्ये काय दिलेलं आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड हू इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश, ॲडवाईज हिम हर टू स्टडी वेल, मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन इन पोस्टर. ते काय म्हणतं की तुमचा जो मित्र आहे तो इंग्लिशमध्ये नीट करत नाही. आता इंग्लिशमध्ये नीट करत नाही तर तुम्हाला त्याचे कान पकडायचे तुम्हाला, आणि त्याला सांगायचं आहे की हे पोस्टरमध्ये दिलेल्या गोष्टी आहे ते चांगल्या फॉलो कर, आणि तुम्हाला त्याला लेटर लिहून सांगायचं. व्हॉट्सअपला ना मेसेज करायचं, तर काय करायचं, लेटर लिहून करायचं. त्याचं तुम्हाला तुमचे काही पॉईंट्स त्या मित्राला सांगण्यासाठी ॲड करायला सांगितलं तिथं, बरोबर आहे. त्यानंतर येतं फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरमध्ये काय म्हणतो प्रश्न, की राईट लेटर टू द क्लब इन्चार्ज. त्या क्लब इन्चार्जला तुम्हाला पत्र येते, कशा संदर्भात, इंग्लिश क्लब सातारा, थँकिंग हिम फॉर गिव्हिंग पोस्टर ऑफ डेव्हलपिंग रायटिंग स्किल. म्हणजे तुम्हाला त्यांना धन्यवाद द्यायचा आहे, कशासाठी, पोस्टर दिल्याबद्दल, हे रायटिंग स्किलचं, डेव्हलपिंग रायटिंग. ऑल्सो एन्श्युअर और assure him the tips and guidance in the poster are useful for every English learners. आणि प्रत्येक इंग्लिश लर्नरला ते जे पोस्टर आहे ते हेल्प केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या क्लबचा जो इन्चार्ज आहे त्याला थँक्यू लिहायचा आहे, थँक्यू म्हणून, किंवा अभिनंदन किंवा धन्यवाद पत्र लिहायचं आहे. त्यात तुम्हाला तुमचे सुद्धा पॉईंट्स ॲड करायचे
आहेत. हा होता तुमचा क्वेश्चन एकदा नीट वाचलं ना की तुम्हाला उत्तर लिहिताना सोपं जातं. मग आता बघा उत्तर काय त्याचं, तर हे फॉर्मल लेटर आहे पहिलं. तर काय फॉर्मल लेटरचं उत्तर बघा, तर तुम्हाला इमॅजिन करायला सांगितलं होतं त्यांनी, तुम्ही कोण आहे, तर शिवम पाटील. बघा शिवम पाटील राहतो कुठं, 47 रमन बाग सातारा, 22 फेब्रुवारी 2026 ही आजची डेट टाकलेली आपण, ज्या दिवशी पत्र लिहितो त्याच दिवशी डेट टाकायची. हा झाला पत्र पाठवणारा, ठीक आहे, पाठवणारा म्हणजे सेंडर्स ॲड्रेस झाला. अर्धा मार्क झाला. इथं काय केलं आपण, काहीच नाही, जे पत्रामध्ये दिलं तर तेच केलं, क्वेश्चनमध्ये दिलं तर तेच केलं. आता पत्र पाठवायचंय कोणाला, त्यांनी सांगितलं कोणाला पाठवा, टू द इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा. ह्याला सुद्धा तुम्हाला इथं अर्धा मार्क भेटतो. हा कोणता आहे, रिसिव्हर म्हणजे पत्र घेणारा माणूस, ज्याला आपण पत्र पाठवतोय तो माणूस इथे आला, ठीक आहे. त्यानंतर तुमचा पुढचा घटक येतो तो म्हणजे सब्जेक्टमध्ये काय लिहिलं तुम्ही, तर थँकिंग यू फॉर द पोस्टर ऑन डेव्हलपिंग रायटिंग स्किल. हे तुमचं होतं मेन तुमचं सब्जेक्ट. ह्या सब्जेक्टच्या आधारावरती तुम्हाला 2 ते 3 पॅसेज छोटे छोटे लिहायचे आहेत. मग इथं तुम्ही सल्युटेशन लिहिलं, काय सल्युटेशन आहे, रिस्पेक्टेड सरच लिहा. काही जण म्हणतील डिअर सर लिहिलं तरी चालते का, चालते, काय प्रॉब्लेम नाही, पण रिस्पेक्टेड सर जरा रिस्पेक्टेड वाटतो शब्द, त्याच्यामुळे रिस्पेक्टेड सरच लिहा. मग आता ऍक्च्युअलमध्ये पत्र लिहिताना बघा काय काय लिहिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो, अर्थ सांगण्यासाठी काही नाही इथं, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय सिन्सिअर thanks to you for preparing and displaying the poster on developing writing skill. It is very informative and useful for all the students. The tips given, पहिला पॅराग्राफ झाला हा तुमचा होता पहिला पॅराग्राफ. मग सेकंड पॅराग्राफ मध्ये काय, the tips given in the poster such as reading prose and poetry loudly, enriching vocabulary through newspapers and storybooks, and speaking in the simple English with friends and teachers are very helpful. Writing down new words and finding their meanings in the dictionary is an excellent habit for the improving vocabulary. The advice to write our thoughts and ideas in our own words and to review our studies regularly is also very practical and effective. I am sure that if students follow these guidelines sincerely, they will definitely improve their writing skills and gain confidence in English. Such activities by the English club motivate us to learn better. शेवटचा पॅराग्राफ आहे, थँक्यू वन्स अगेन फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स अँड एफर्ट्स. हे झालं, या ठिकाणी तुम्हाला लाईन सोडायची आहे आणि इथं तुमचं कॉम्प्लिमेंटरी कन्क्लुजन म्हणजे शेवट करायचं तुम्हाला, युअर्स फेथफुली शिवम पाटील. वर जे नाव टाकलेलं आहे तेच नाव टाकायचं, इथं वर वेगळं आणि खाली वेगळं आलं तर मार्क कट होतो, ठीक आहे. याला अर्धा मार्क आहे, पॅसेजला तुमचा 2.5 मार्क, आणि ह्याच्यामध्ये जे तुम्ही यूज केलेलं आहे ग्रामर, त्या ग्रामरला ग्रॅमॅटिकल एक्सलन्सला तुम्हाला 1 मार्क आहे. अशा पद्धतीचा होता हा फॉर्मल लेटर त्या क्वेश्चनच्या आधारावरती. मग येतं पुढचं इन्फॉर्मल लेटर. तर काही विद्यार्थ्यांना फॉर्मल लिहावं वाटतं, काही विद्यार्थ्यांना इन्फॉर्मल लिहावं वाटतं, त्याच्यामुळे आपण इथं दोन्हीही कव्हर केलेलं आहे, इन्फॉर्मल आणि फॉर्मल. हे होतं फॉर्मल. आता इन्फॉर्मल बघूयात आपण. तर फॉर्मल लेटरमध्ये काय, तोच पहिला सेक्शन काय होतो तुमचा, डाव्या साईडला तुम्हाला काय करायचंय, जो पत्र पाठवतो त्याचं नाव आणि त्याचा पत्ता लिहायचा. काय ते, शिवम पाटील 47 रमन बाग सातारा 22 फेब्रुवारी 2026. मग आता इथं तुमचे अर्धा मार्क कंप्लीट झाले. पुढे येतं, आता इथं रिसिव्हर ॲड्रेस नसतो, सब्जेक्ट नसतो, काय नसतो, त्याच्यामुळे तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे. तुम्हाला डायरेक्ट काय इथं डिअर राहुल, तुमच्या मित्राचं नाव दिलं नव्हतं, त्यामुळे तुम्हाला आपण आपल्या पद्धतीने टाकले डिअर राहुल. आता फर्स्ट पॅराग्राफ काय आहे, तर हाऊ आर यू, आय होप, स्टार्टिंग अशीच करायची तुमच्या इन्फॉर्मल लेटरची, हाऊ आर यू, आय होप you are fine. I come to know that you are not doing well in English. Don't worry, with proper practice and effort you can easily improve. फर्स्ट पॅराग्राफ झाला. त्यानंतर सेकंड काय म्हणतो, फर्स्ट रीड युअर प्रोज अँड पोएट्री लेसन्स लाउडली अँड केअरफुली. इट विल इम्प्रूव्ह युअर प्रोनाउन्सिएशन अँड अंडरस्टँडिंग. ट्राय टू रीड न्यूजपेपर्स अँड स्टोरी बुक्स डेली टू इन्क्रीज युअर vocabulary whenever you find. हे झालं तुमचा सेकंड पॅराग्राफ. देअर मीनिंग इन अ डिक्शनरी. You should also try to speak in simple English with your friends and teachers. Do not feel shy or afraid of making mistakes. Practice writing our thought, idea, and feelings in your own words. This will improve your writing skill. Remember, regular practice and confidence and the key of success. I am sure you will improve soon. Write back to me and about your process. Convey my regards to your पॅरेंट्स. ठीक आहे. मग आता हे होतं तुमचं फॉर्मल लेटर मेन बॉडी, फॉर्मल लेटरची मेन बॉडी. आता लास्ट आहे तुमचं कन्क्लुजन. त्याच्यामध्ये युअर्स लव्हिंगली फ्रेंड लिहा किंवा युअर्स लव्हिंगली लिहिलं तरी चालते. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं शिवम पाटील. हे होतं तुमचं इन्फॉर्मल लेटर. आता महत्त्वाची टिप्स म्हटलं होतं ना मी, तर ही टिप्स आहे अशी की तुम्हाला ज्यावेळेस फॉर्मल लेटर लिहायला सांगितलं जातं त्यावेळेस तुम्ही काय करा, फॉर्मल लेटरमध्ये स्टार्टिंग करत असताना तुम्ही रिसिव्हर ॲड्रेस, त्याच्यानंतर सेंडर ॲड्रेस, डेट लिहिली, सब्जेक्ट लिहिलं, त्यावेळेस फॉर्मल लेटरची सुरुवात करत असताना तुम्ही काय करायचं, हॅलो सर किंवा हॅलो मॅडम, हॅलो सर किंवा हॅलो मॅडम, आय ॲम, तुमचं नाव टाकायचं, आय ॲम, काय आता इथे शिवम टाकलं होतं ना आपण, शिवम पाटील अँड आय ॲम
शिवम पाटील लिहिलं आय एम लिव्हिंग इन किंवा आय एम लिव्हिंग इन, कुठे राहता तुम्ही? मुंबईला दिले, तिथं मुंबई घेऊ आपण. आय एम लिव्हिंग इन मुंबई, आय एम रायटिंग दिस लेटर टू यू, आय एम रायटिंग दिस लेटर टू यू, रायटिंग दिस लेटर टू यू. अशा पद्धतीने तुम्हाला आता तो सब्जेक्ट टाकायचा, कशाबद्दल तुम्ही लिहिताय तुमचा तो सब्जेक्ट इथं आला पाहिजे. म्हणजे प्रत्येक लेटरची सुरुवात तुम्ही इथंपासून करा आणि तुमच्या त्याच्यानंतर तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याच्या इन्फॉर्मेशन या सेकंड आणि थर्ड पॅराग्राफमध्ये लिहा. हे होतं फॉर्मल लेटरचं. आणि इन्फॉर्मल लेटरचं सुद्धा तसंच. काय लिहिणार तुम्ही? हॅलो लिहायची गरज नाही, इथं डायरेक्ट चालू करायचं. हाऊ आर यू. तुम्ही मित्राला लिहिताय तर तुम्ही म्हणा हाऊ आर यू माय फ्रेंड. त्याचं नाव काय असेल? इथं आपण रोहित वापरू. हाऊ आर यू माय फ्रेंड रोहित लिहा तुम्ही. रोहित, हाऊ आर यू माय फ्रेंड रोहित. आय होप यू आर व्हेरी वेल. व्हेरी वेल. त्याच्यानंतर तुमच्या सेम एजचा असतो तो, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या स्टडीबद्दल विचारायचं. यू आर व्हेरी वेल अँड व्हॉट अबाउट युअर स्टडी. ठीक आहे, एवढ्या लाईन तुमच्या आल्या पाहिजे स्टार्टिंगच्या. हे इन्फॉर्मल लेटर. मग त्याच्यानंतर तो सब्जेक्ट दिलेला आहे, त्या सब्जेक्टची सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आली पाहिजे. कशी? आय एम रायटिंग दिस लेटर, आय एम रायटिंग दिस लेटर टू यू अबाउट तुमचा जो सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट या ठिकाणी आला पाहिजे. आणि पुढचे 2 ते 3 पॅराग्राफ त्या सब्जेक्टच्या आधारावरती तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ठीक आहे, हे असं होतं फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटरचं फॉर्मॅट आणि ॲक्च्युअल म्हणजे उत्तर आणि प्रश्न बोर्डाला जे आलेलं आहे ते घेतलेलं आपण. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांनाही या व्हिडिओचा फायदा भेटू द्या. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय अँड लव्ह यू.